पुलंना, आता पुलं हे ओढायचे सिगरेट हे माहितीये, तर मग त्यांना त्यांच्या हातात सिगरेट दाखवायची की नाही, मग खालती ते नो स्मोकिंगचे येतं. आता आपण अशा देशात राहतो जिथे खालती ते नो स्मोकिंग इज इंजिनियस लिहावं लागतं, कितीही ते विद्रूप करत असलं आपल्याला. ऐतिहासिक चित्रपट करताना तुझ्यासमोर काही फॅक्ट्स असतात आणि त्या फॅक्ट्सना जोडण्याकरता तुला काही गोष्टी फिक्शनलाइज पण कराव्या लागतात. तर तू ऍज अ मेकर, किंवा हा मला ह्याला पण विचारायचं आहे, निपुणला पण समीरला पण, ज्यांनी बायोपिक्स किंवा केल्या आहेत किंवा करणार आहेत, की वेअर डू यू ड्रॉ द लाईन? तुम्ही कुठे म्हणता की ओके हे सत्य आहे, हे घडलेलं आहे, आता हे ड्रॅमटाईज करण्याकरता मला थोडं फिक्शनलाइज करायची गरज इथे वाटतेय? आता त्याच्यामध्ये आपली जी लेखक, आता इथं सगळेच जण खूप जाणते लेखक पण आहेत. आपल्या लेखनामध्ये एक थिअरी म्हणा किंवा एक लॉ आहे, ज्याला आपण लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी असं म्हणतो. देर इज अ पॉसिबिलिटी, देर इज अ प्रोबॅबिलिटी. तर पॉसिबिलिटीमध्ये हे असं घडलं असू शकेल, असं अशापर्यंत आपण जातो. पण जेव्हा ऐतिहासिक तथ्य तुमच्या समोर असतात तेव्हा तुम्हाला मदत मिळते. मग तुम्हाला पॉइंट ए आणि पॉइंट बी जोडायचा असतो, त्याच्याकरता तुम्हाला प्रोबॅबिलिटी वापरता येते. सॉरी दिग्पाल, मी इंटरप्ट करतो. जर तू एक छोटंसं एक्झाम्पल देऊन सांगू शकलास ना? सांगतो ना, मी सांगतो. हा, तर मी आधी हा मुद्दा कम्प्लीट करतो की जो पॉइंट ए टू पॉइंट बी जोडण्यासाठी मला प्रोबॅबिलिटी वापरावी लागते. म्हणजे हे घडलं असेल तर असंच घडलं असेल, हा जो मुद्दा आहे. आता फॉर एक्झाम्पल फर्जंद बनवताना माझ्या डोळ्यासमोर होतं की यांनी 60 जणांनी अटॅक केला आणि 2,500 लोकांना हरवलं. वास्तविक पाहता अशक्य वाटणारी गोष्ट आहे, पण त्याची यथेच्छ कागदपत्र उपलब्ध आहेत. अर्थात त्याच्यामध्ये 2-2 ओळींमध्येच हा पराक्रम लिहिलेला आहे. पण जेव्हा मी त्याचा विचार करत गेलो तेव्हा मला लक्षात आलं, निनाद बेडेकर माझे गाईड होते तेव्हा, सुदैव आणि निनाद काकांच्या हाताखाली काम करतात इतिहासकार निनाद बेडेकर. तर त्यांनी मला सांगितलं की खूप वेगवेगळी शस्त्र आपल्याला वापरता येतात, वापरली जायची मराठ्यांकडनं. आणि आपण आतापर्यंतच्या ऐतिहासिक चित्रपटांमधनं हेच पाहिलंय की आपण ढाल आणि तलवारीच्या पलीकडे जात नाही. चुकून कधीतरी पट्टा दिसतो, पण तो दिसतो, तो वापरलाय कसा आहे माहिती. माझ्या सुदैवाने मी त्याचं प्रशिक्षण घेतल्यामुळे त्याची डायनॅमिक्स मला माहिती होती. मग मी कोंडाजी फर्जंदांच्या 60 मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या आणि त्या तुकड्यांना एकेकाला एक एक शस्त्र वाटून दिलं. जसं धनुष्यबाण होतं, दगडाचं गोफणगुंडा होता, गोफणगुंडा आपण म्हणतो. तर ह्याला आपण म्हणूया प्रोबॅबिलिटी. याच्याबद्दलचे तपशील उपलब्ध नाहीयेत, पण हे महाराजांच्या सैन्यामध्ये अशा तुकड्या होत्या का? तर होत्या. मग याला पॉसिबिलिटी कडनं प्रोबॅबिलिटी कडे जाणं असं म्हणता येईल. निपुण, एक जेव्हा चित्रपट बनवायचा असतो तेव्हा त्याचा त्याचा एक ग्राफ असतो आणि त्यामुळे काही काही निर्णय हे घ्यावे लागतात. तर आता सिंपल मी याच्यात परत 2 गोष्टी सांगेन. एक म्हणजे काय लिबर्टी घेतली हे, आणि दुसरं म्हणजे लोकांना आजकाल जी काय सोशल मीडिया सेन्सरशिप आपण म्हणू, त्याला घाबरून काय किंवा त्याला रिॲक्शन म्हणून काय केलं असेल ते. तर पहिली गोष्ट ही अशी होती की त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली होती जी फार अशी मन हेलावणारी आहे, आणि तर ती त्या क्रोनॉलॉजिकली त्या चित्रपटात बसत नव्हती, व्हेरी ऑनेस्टली. ती नंतर कधीतरी घडली, पण आता ती त्यांच्या आयुष्यात घडली होती आणि असं वाटत होतं की हा प्रसंग इथे जर केला तर असं वाटू शकेल की या प्रसंगामुळे काहीतरी पुढे घडलं. तर तो प्रसंग जरा त्यांच्या आयुष्यात अलीकडे आणला असं दाखवलं. आता ही एक लिबर्टी, क्रिएटिव्ह लिबर्टी जी आहे ती. किंवा फॉर एक्झाम्पल दीनानाथां बरोबर त्यांचं जे नातं होतं दीनानाथ मंगेशकरांबरोबर, तर ते जे काही त्यांच्याबद्दल लिहिलं गेलंय त्याच्यामध्ये ते अर्थात इतकं चांगलं डॉक्युमेंटेशन नाहीये. थोडंफार इकडे तिकडे कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय, म्हणून ठेवलंय, किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हटलेलं आहे. पण असं वाटतं सतत की त्यांच्यावरती खूप इन्फ्लुअन्स आहे दीनानाथांचा. पण मग आता जरी ते काय बाबा त्यांना खऱ्या आयुष्यात फार भेटलेले नसतील, आठवड्याभराचाच त्यांचा सहवास असेल, पण तरी आयुष्यभराचं त्यांना काहीतरी एक संचित मिळालं असेल, तर त्या पद्धतीने ते दाखवलं गेलं. मग आठवड्याभराचाच प्रवास असेल, पण तो कदाचित 6 महिने त्यांचा असेल का सहवास, अशा पद्धतीने तो दाखवला गेला. लिबर्टी, ओके ओके, सो त्या लिबर्टीज घेतलेल्या आहेत, नो डाऊट. आणि आता हा जो भाई चित्रपट आला होता त्याच्यानंतर जी काय बेसिक कॉन्ट्रोवर्सी झाली, हो, तर मला
असं वाटत होतं की आता ते दारू सिगरेट प्यायचे नाहीत का, तर अर्थात प्यायचे. म्हणजे जसं ज्या पद्धतीने आत्ता पण मित्र मित्र भेटतात तसेच ते तेव्हा भेटायचे ती सगळी लोक. आता ते त्याच्या भोवती जर सीन झाला तर कदाचित लोकांना प्रॉब्लेम असेल. म्हणजे फोकस हा जर दारू असेल आणि हा तर कदाचित तो प्रॉब्लेम नाही. अर्थात तो त्या मेकरचा प्रश्न आहे. परत मला असं मी कुठं इथं मॉरल जज म्हणून बसलेलो नाही की नाही हे तुम्ही कसं दाखवता हे काही नाही. जर ती त्या कथेची गरज असेल तर त्यांनी ती दाखवावी. आता त्यामुळे आम्ही ही चर्चा आमच्या सगळ्यांमध्ये झाली की आता दाखवायचं तर म्हणजे कसं दाखवायचं वगैरे काय. तर असा मी तर ह्या मुद्द्यावरती ठाम होतो की हे मॅटर ऑफ फॅक्टली असलं पाहिजे. त्याच्यावर त्याला आपणच महत्व द्यायचं या गोष्टी. काय बाबा ते सिगरेट ओढतात दारू आता तसं करतायत त्याला आपण मेकर म्हणून त्याचं मी आता क्लोजच लावतो त्याचं मी आता हेच करतो. जाऊ दे ना. आपण ते जसं मित्र गप्पा मारतायत तसाच हा सीन आपण ट्रीट करूया. ते माझ्या हातात होतं. किंवा मग पुलंना आता पुलं हे ओढायचे सिगरेट हे माहितीये. तर मग त्यांना त्यांच्या हातात सिगरेट दाखवायची की नाही. मग खालती ते नो स्मोकिंगचं येतं. आता आपण अशा देशात राहतो जिथे खालती ते नो स्मोकिंग इज इंजुरियस लिहावं लागतं. कितीही ते विद्रूप करत असलं आपल्याला. त्यासाठी मी फक्त इंटरप्ट करतो. बोला बोला. त्याचं कारण मी माझ्या सिनेमामध्ये पण हुक्का बिक्का ओढायचे असे प्रसंग येऊ शकतात, शाहिस्ता खान वगैरे. पण ते टाळले त्याच्यासाठीच की ते सुंदर चित्र बिघडून येते एक लाईन देऊन की एवढं सुंदर आपण म्हणजे आर्ट डिरेक्टर एवढं मेहनत करतो, डीओपी आपण सगळेच, आणि मग नंतर खालती ती म्हणजे ते सगळं सोडून लोकांनी ती खालच्या लाईनकडे बघावं. नाही पण माझा परत मुद्दा तोच आणि एवढं करून ऐकत नाहीच. अशा पद्धतीने चित्रपट बघित आता हे कंडिशनिंग झालेलं आहे ऑडियन्स. सिगरेट आली की ते खालती बघणार. बऱ्याचदा असंही असतं की एखाद्या सेकंदाला नाही आला तर आपल्या अरे असं होऊन जातं. ऑडियन्स ते सोडून हे म्हणतं की अरे खालती लाईन नाही दिली किंवा इतका छोटा फॉन्ट चालतो हे माहिती नव्हतं वगैरे असे पण प्रश्न होते. तर मुद्दा असा होता की तर पण कॅरेक्टर दाखवण्यासाठी ते गरजेचं आहे त्यांनी किंवा त्या सीन मध्ये कदाचित तो टेन्शन वाला सीन आहे आणि त्यांना तिकडे ओढणं गरजेचं आहे. तर करू द्या, जाऊ दे, कशाला आपण डोकं हे करतो किंवा यांना दारू पिताना कसं दाखवायचं. तर ते मला असं वाटलं की आपण ते कॅरेक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहावं, ते सीनची गरज म्हणून त्याच्याकडे पाहावी आणि ते सोडून द्यावं. आणि एका पॉइंटला मला असं लक्षात आलं की आपण अशा एका क्षेत्रात आहोत की जिथे सगळ्यांना आपण खुश करूच नाही शकणार. आपल्याला काहीही आपण केलं तर टीका होणारच आहे. तर मग असं जर होणारच असेल तर मग निदान आपल्या मनासारखं तरी काम करू. मग काय जे काही करायचं ते तुम्ही पुढे करा. सो तो एक स्टँड घेतला.